पुण्यात एक असा महाल आहे जो एकेकाळी तुरुंग बनला होता. स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते ह्याच भिंतीमध्ये बंदिस्त होते. पण का? इथे नक्की काय घडलं होतं? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आगा खान पॅलेस बद्दल. ही एक अशी जागा आहे, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा जिवंत साक्षी आहे. 1892 साली हा पॅलेस सुलतान मोहम्मद शाह खान तिसरे ह्यांनी बांधला होता, कारण तिथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून. पण 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई यांना त्याच पॅलेसमध्ये नजरकैद ठेवण्यात आले. देशभरात आंदोलन चालू होतं आणि भारताचे नेते त्या महालात कैद होते. याच ठिकाणी महादेव देसाई यांचे निधन झाले आणि काही महिन्यानंतर कस्तुरबा गांधी यांनीही तिथे अखेरचा श्वास घेतला. ही जागा फक्त भिंतीचा समूह नाही, त्यागाची एक साक्ष आहे. आज हा पॅलेस संग्रहालय म्हणून जतन केला आहे. इथे गांधीजींच्या आठवणी, वस्तू, पत्रे आठवण म्हणून ठेवले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य भेट म्हणून मिळालेलं नाही, हे संघर्षातून मिळालेलं आहे आणि त्या संघर्षाचा साक्षीदार हा आगा खान पॅलेस आहे. पुढच्या वेळेस तुम्ही पुण्यात असाल तर या जागेला नक्की भेट द्या, कारण काही ठिकाणी फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवायची असतात. धन्यवाद.